नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे आज जेवढे सिनेमे रिलीज होत आहेत त्याच्यापैकी सगळ्यात जास्त एक्सायटेड मी कुठला सिनेमा बघायला होतो तर तो म्हणजे द कॉन्जरिंग द लास्ट राईट्स. त्यानंतर माझा प्रयत्न असेल द बंगाल फाईल्स बघण्याचा आणि त्यानंतर अनुष्का शेट्टीचा घाटी नावाचा सिनेमा आलेला आहे तो बघण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की तो हिंदीमध्ये अवेलेबल नाहीये. तो इधर तमिळमध्ये किंवा त्याच्या ओरिजिनल भाषा तेलुगूमध्ये बघावं लागेल. बघीन कुठे सबटायटल्स अवेलेबल असतील तर नक्कीच बघेन आणि त्याचा रिपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचवीन. एनिवे सो काल मी जेव्हा बुक माय शोवर बघत होतो की चला कॉन्जरिंगचा सकाळचा शो बघूया तेव्हा मला जरा एक सुखद धक्का मिळाला आणि तो धक्का असा होता की काल गुरुवारी रात्री 11, 11:30, 11:45 असे शोज बऱ्याचशा ठिकाणी मुंबई आणि ठाण्यामध्ये लावण्यात आले होते. तर आपण लगेचच विवियाना मॉलमधला रात्रीचा तो लेट नाईट शो बुक केला आणि म्हणूनच आज सकाळ सकाळ तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचतोय. म्हणजे ऑलमोस्ट 2.25 तासाचा हा सिनेमा आहे. तुम्हाला नावावरनच कळलं असेल की या फ्रँचाईज मधला हा शेवटचा सिनेमा असणार आहे. म्हणजे असं म्हटलं तरी जातंय. उद्या निर्माते परत आणू शकतात अजून. आता द लास्ट राईट्स आणि मग एक और बार द लास्ट राईट्स असं पण काहीतरी होऊ शकतं. हल्ली काही सांगू शकत नाही. सो ओव्हरऑल हा सिनेमा बघितल्यानंतर असं आपण म्हणू शकतो की एक तर ही फ्रँचाईज डिसेंट फ्रँचाईज होती आणि बऱ्यापैकी सक्सेसफुल फ्रँचाईज झाली होती. माझी सुद्धा वन ऑफ द फेवरेट फ्रँचाईज आहे ही. बट हा शेवटचा भाग बघितल्यानंतर असं आपल्याला वाटतं की आधीचे जेवढे पार्ट्स आले त्याच्या एवढा कदाचित हा बेस्ट नसेल हा पार्ट. बट एक फेअरवेल म्हणून, एक सेंड ऑफ म्हणून, एक शेवटचा भाग म्हणून नक्कीच सिनेमाच्या शेवटी असं आपल्याला एक रिस्पेक्ट वाटतो या फ्रँचाईज बद्दल आणि जरा रिस्पेक्टफुल नोटवर हा सिनेमा एंड होतो. प्रॉब्लेम या सिनेमाचा असा होतो की मुद्द्यावर यायला खूप वेळ लावतो हा सिनेमा. खूप याचा पेस स्लो आहे. मध्ये मध्ये जम्प स्केअर्स किंवा तुम्ही दचकाल नक्कीच, बट काहीच पडद्यावर घडत नाही असं म्हटलं तुम्ही मोबाईल चेक करायला लागाल. बट हळूहळू का होईना हा सिनेमा तुमच्यावर ग्रिप घेतो आणि जे फायनल एन्काउंटर आहे ते खूप अप्रतिम आहे. सो गोष्ट आहे, आपण एक तर गोष्ट आहे 1960s मधली, 1960 मधली, जेव्हा आपली वॉरेन फॅमिली म्हणजे लॉरेन वॉरेनचं जिने काम केलेलं आहे वेरा हिनी आणि एड वॉरेनचं ज्यांनी काम केलेलं आहे पॅट्रिक विल्सन यांनी. आता लॉरेन प्रेग्नेंट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ती एका गोस्टली सिनिस्टर फोर्स बरोबर एन्काउंटर तिचा होतो. एका कर्ज मिरर बरोबर हे दोघं एन्काउंटर करत असतात. मग कशी बशी ती त्या एन्काउंटर मधनं बाहेर येते आणि हॉस्पिटलमध्ये ती एका मुलीला जन्म देते. मुलीचं नाव ठेवण्यात येतं जुडी. जुडी हिचं काम केलेलं आहे मिया हिनी. आता स्वतःच्या आईप्रमाणेच जुडीला सुद्धा ते एक एक विजन्स यायला लागतात. जसं जसं तिचं वय वाढतं तसं तसं तिला डेमॉनिक विजन्स यायला लागतात. तिची आई लॉरेन तिला शिकवते की या डेमॉनिक विजन्स बरोबर आपण यांना टॅकल कसं करायचं, यांच्याबरोबर बॅटल कसं करायचं. असं करत करत हिचं जुडीचं लग्न ठरतं. जसं जसं लग्न जवळ येतं तसे तसे हे विजन्स अजून स्ट्रॉंग व्हायला लागतात. जुडीला ते जमत नाहीये हँडल करणं. ऍट द सेम टाइम एक फॅमिली येते त्या शहरात. त्या फॅमिलीला सुद्धा असे डेमॉनिक एन्काउंटर्स फेस करायला लागतात त्यांच्या घरात आणि म्हणून ते वॉरेन फॅमिलीला अप्रोच होतात की बाबा आमची मदत करा नेहमीप्रमाणे. आता या वेळेला फॉर अ चेंज या नवरा बायको बरोबर त्यांची मुलगी सुद्धा असणार आहे आणि हे तिघं मिळून या डेमॉनिक एंटिटीला बाहेर काढू शकणार का? बरं, खूप काही काही गोष्टी त्यांच्या पास्ट मधल्या रिव्हील सुद्धा होणार आहेत जेव्हा हे तिघं त्या डेमॉनिक एंटिटी बरोबर एन्काउंटर करणार तेव्हा. सो काय आहेत त्या गोष्टी, कसं काय जुडी हे सगळं टॅकल करणार आहे, हा खरंच फायनल पार्ट असणार आहे का, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघा. मी म्हटल्याप्रमाणे सिनेमाचा पेस जरी कमी असला तरी या तिघांच्या अभिनयामुळे, सिनेमॅटोग्राफीमुळे, बीजीएममुळे, मध्ये मध्ये जे जम्प स्कॅर्स येतात जिकडे तुम्हाला दचकवण्याचा प्रयत्न केलेला जातो त्या सगळ्या गोष्टी खूप उत्तम पद्धतीने आपल्यासमोर येतात आणि त्यामुळे कुठेतरी ही जी फ्रँचाईज आहे, हा शेवटचा भाग, हा त्या फ्रँचाईजचा रिस्पेक्ट गमवत नाही. आणि जो खास करून शेवटचे 20-25 मिनिटं आहेत, इंटरव्हल नंतरचा ओव्हरऑल जर सिनेमात बघितला आणि शेवटचे 20-25 मिनिटं बघितलेत तर हा सिनेमा तुमच्यावर ग्रिप नक्कीच पकडतो आणि हळूहळू तुम्ही या स्टोरी बरोबर, या फॅमिली बरोबर, त्यांच्या जर्नी बरोबर इन्व्हॉल्व्ह होता आणि शेवटचे जो क्लायमॅक्स आहे तो अप्रतिमच झालेला आहे. सो ओव्हरऑल मला असं वाटलं होतं की फसलंय, हे लास्ट राईट्स बहुतेक आपलेच होणार आहेत आणि गणलंय ओव्हरऑल असं सिनेमाच्या पहिल्या 20-30 मिनिटात या 40 मिनिटात वाटलं होतं. बट नंतर हळूहळू असं जरा बरं वाटलं की नाही बाबा एवढा पण नाही गणला सिनेमा.
सो ओव्हरऑल मी या सिनेमाला देईन 3 स्टार आणि आशा करतो की असेच कॉन्जरिंग सारखे अनेक प्रयत्न मराठीमध्ये सुद्धा होतील आणि मराठीमध्ये सुद्धा असे फ्रँचाईज यायला लागतील. म्हणजे येरे येरे पैसा 3 टाईप नाही, बट चांगल्या प्रकारे सांगते. तुम्ही हा सिनेमा बघितला आहेत का? जर बघितला असेल तर माझ्या मताशी सहमत आहात की असहमत आहात हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि 3.5 स्टार देतो. चला, मला कॉन्जरिंग जरा वेगळंच आवडतो तो सिनेमा. खास करून वेराचं काम जे आहे ना, ते मला ती फर्स्ट पार्ट पासून एकदम मी बघितलं तिला. त्याच्या आधी मी तिचं काम नव्हतं बघितलं. तेव्हापासून मला ती आवडली बाई. म्हणजे खूप चांगले लुक्स पण आहेत आणि खूप कामली आणि कंपोजली काम करते. आणि पॅट्रिक विल्सन सुद्धा चांगलं हँडसम आहे तो दिसायला. त्यामुळे त्या जोडी बरोबर त्यांच्या लुक्समुळे मी आधीच खूप फिदा झालो. म्हणजे जर ओरिजिनल तुम्ही वॉरेनचे जर कपल बघितलं तर ते अगदीच असे टिंगू किंगू आणि काहीतरी वेगळेच आहेत. पण त्या हिशोबाने हे दोघं पर्सनॅलिटी खूप चांगले आहेत आणि मस्त आहे. एनिवे 3.5 स्टार येतो या मूवीला. सॉरी, जरा विषय आता शेवटी एकदम भरकटला. तुम्ही हा सिनेमा बघितला असेल तर काय तुमचं माझ्या मताशी सहमत आहात की असहमत आहात हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.